तर या प्रकारे अनुदानाच्या मागणीवर मतदानासाठी एकूण 26 दिवस दिलेले असतात. किती दिवस दिलेले असतात? 26 दिवस. मग 26व्या दिवसांपर्यंत सर्व मागण्यांवर सेपरेट मतदान होतं. सेपरेट मतदान होतं, मंत्रालय वाईज मतदान होतं, सगळं व्यवस्थित चाललेलं असतं. मग 26व्या दिवशी जेवढ्या मागण्यांवर मतदान होणं बाकी आहे, बघा ऑब्व्हियस गोष्ट आहे, सगळ्या मागण्यांवर एकदाच मतदान होणं शक्य नाही आहे किंवा 26 दिवसांमध्ये सगळ्या मागण्यांवर मतदान होणं सुद्धा शक्य नाही आहे. तर 26 दिवसांपर्यंत जेवढ्या मागण्यांवर मतदान होणं शक्य आहे त्या सगळ्या मागण्यांवर सेपरेट मतदान होतं. मग 26व्या दिवशी, आता महत्त्वाचं आहे, 26व्या दिवशी उरलेल्या सर्व मागण्यांना एकत्रित केलं जातं आणि या सर्व मागण्यांवर एकदाच मतदान घेतलं जातं. याला आपण गिलोटिन हा शब्द वापरतो. 26व्या दिवसांपर्यंत सर्व मागण्यांवर सेपरेट मतदान होतं. 26व्या दिवशी उरलेल्या सर्व मागण्यांना एकत्रित केलं जातं व त्यांच्यावर एकदाच मतदान घेतलं जातं. याला आपण काय म्हणतो? याला आपण गिलोटिन हा शब्द वापरतो. याला आपण काय म्हणतो? गिलोटिन हा शब्द वापरतो. राहील लक्षात?